वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावून उत्साह द्विगुणित करण्याचं काम टीम इंडियाने केलेलं आहे। ही झलक TV9 मराठीवर आपण पाहिलेली आहे। वर्ल्ड कपची ही ट्रॉफी ज्याच्यासाठी आपण 17 वर्ष वाट पाहिलेली आहे, ती ट्रॉफी आज आपल्या हातात आहे आणि हीच ट्रॉफी उंचावून जेवढा जनसमुदाय दुपारपासून या क्षणाची वाट पाहत होता त्याचा उत्साह टीम इंडियाच्या या प्लेयर्स कडून वाढवण्यात आलेला आहे। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी या ठिकाणी पाहते। जेमतेम या बसला जायला जेवढी जागा आहे आणि हाही दृश्य आहे तर मुंबईचा राजा रोहित शर्माची, ज्याच्या नावाच्या घोषणा अगदी सकाळपासून आपण ऐकतोय, तो रोहित शर्मा या बसमध्ये विराजमान आहे। ज्याच्या नेतृत्वात हा विजय आपल्याला आज प्राप्त झालेला आहे, तो रोहित शर्मा या बसमध्ये विराजमान झालेला आहे। तर सध्या आता गेटमधून वानखेडे स्टेडियममध्ये जाताना प्लेयर्सची ही बस आपण पाहतोय। आता वेगळं सेलिब्रेशन वानखेडे स्टेडियमवर देखील होणार आहे। वानखेडे स्टेडियमने आजपर्यंत अनेक विजयोत्सव अनुभवलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियममध्ये एक अजून विजयोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे। विराट कोहली देखील आता पुढे आलेला आहे आणि एक वेगळीच विजयी मुद्रा यावेळी विराटची देखील पाहायला मिळते। सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना टीम इंडिया ढोल ताशाच्या गजरात टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर हार्दिक पांड्या याला देखील प्रेक्षकांकडून दाद मिळते। सूर्यकुमार यादव याने देखील एक विजयी कॅच घेतली, त्यानंतर पुन्हा एकदा काही क्रिकेट प्रेमी चाहत्यांकडून त्याला चेंडू देण्यात आला, त्याची देखील त्याने कॅच घेऊन तो चेंडू पुन्हा दिलेला आहे। भारतीय संघाची ही विजयी रॅली आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आता ढोल ताशांचा गजर या ठिकाणी भारतीय संघाचं स्वागत करताना तर इथे प्रत्येक क्रिकेट प्रेमींचं अभिवादन, त्यांचं प्रेम स्वीकारत या ठिकाणी चॅम्पियन टीम इंडिया वर्ल्ड कप उंचावत भारतीय संघानं चाहत्यांचा उत्साह देखील तेवढाच वाढवलेला आहे आणि मुंबईकरांचा हा उत्साह पाहताच खेळाडूंच्या देखील उत्साहाला तेवढंच उधाण आलेलं आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये आता टीम इंडियानं देखील ठेका धरलाय। ढोल ताशे तसंच सुतारी यांचा आवाज आपल्याला इथं ऐकू येतोय।